पहिलं म्हणजे तो पुतळा दुर्दैवानं हवेने पडला की कसा पडला, परंतु तो पुतळा पडणं ही अतिशय दुर्दैवी आणि केवळ मराठी माणसांनाच नाही तर जगामध्ये जे जे छत्रपतींवर प्रेम करतात त्यांच्या दृष्टीनं मनाला दुःख देणारी अशी ही गोष्ट आहे आणि असं व्हायला नको होतं असं प्रत्येकालाच वाटतं. पण आता कोण त्याच्यावर जबाबदार काय आहे ते आता चौकशा चालतात, बघू आता काय होईल ते. कोणी त्याच्यामध्ये हलगर्जीपणा केला ते सगळं हळूहळू बाहेर येईल. परंतु काल आणखीन जे काही झालं तिथे म्हणजे आदित्य ठाकरे आणि नारायणराव राणे यांच्या गटांमध्ये जे काही झालं थोडंफार टीव्हीला मी पाहिलं. मला असं वाटतं की सगळ्यांनाच छत्रपती प्रिय आहेत, सगळ्यांनाच त्याचं दुःख आहे आणि त्यामुळे जे आहे थोडंसं शांततेनं आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आता ते का झालं हे पण हळूहळू कोण चुकलं याच्यामध्ये ते पण पोलीस किंवा तिथले लोक जे आहेत ते सांगतील. असं असतं कधी कधी एक जण असेल आतमध्ये. आता समजा मी तुमच्यासमोर बोलत असेल आणि विरोधी पक्षाचा कोण नेता असेल त्याला तुमच्याशी बोलायचं तर तो जरा थांबतो बाहेर आणि मी गेल्यानंतर मग तो येतो. असं थोडंसं जरा एकमेकाला जर समजून जर घेतलं आपण तर मला असं वाटतं की हे असे प्रकार घडणार नाही. ठीक आहे, संपला, तेवढा विषय संपला. पण कालच्या राड्यानंतर नारायण राणे म्हटले की रात्रीतून घरात घुसून पुढे माझा विषय संपला. मी बोल त्याचे उत्तर दिलं तेवढंच आहे. साहेब, आज अजित पवार गटाकडून याच मुद्द्यावरून ठिकठिकाणी आंदोलन केलं जाणार. मी जर सांगितलं की शांततेने सगळ्यांनी घेतलं पाहिजे. छत्रपती जे आहेत सगळ्यांनाच प्रिय होते, सगळ्यांनाच दुःख झालेलं आहे. पण सत्तेत असताना आपल्यावर ही वेळ काय, अजित पवार गट सत्तेत असतानाच आंदोलन करते. पण ठीक आहे ना, दुःख आहे त्याने ते जे आहेत दुःख व्यक्त करणार आहे ते. कुठेतरी आता ही जी तिसरी आघाडीची चर्चा सुरू आहे, अजित पवार गट देखील जाणार का अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात. हां, आता हे तुमच्याकडून आलेल्या बातम्या आहेत त्या कधी कधी आमच्या वाचनात येतात. काय ते आता तुम्ही सांगा की कुठे कसं जाणार आहेत काय, तर तुम्हाला जास्त माहिती आहे, आम्हाला काही माहिती नाही. महाराजांचा पुतळा कोसळल्यावरती राज्यामध्ये अनेक मोठे पुतळे आहेत वेगवेगळ्या महापुरुषांचे. अशा पुतळ्यांचं ऑडिट किंवा त्यांची पण पाहणी एकदा करायला पाहिजे असं वाटतं आपल्याला. नाही, अर्थात जे लोक पुतळे बसवतात बनवतात आणि बनवणाऱ्यांनी पण बरोबर लक्ष दिलं पाहिजे. तरीसुद्धा ह्या पुतळ्यांच्या बाबतीमध्ये शासनाने पूर्वीपासून फार कडक नियम केलेले आहे. तो पुतळा कसा दिसला पाहिजे, तो कसा असला पाहिजे, तो बरोबर आहे का, अनेक त्याचे जे आहेत ना परवानग्या घ्याव्या लागतात. अनेक वेगवेगळ्या कला संचलनापासून तर अनेकांच्या परवानग्या असतात. PWD पण असेल, कारण काही चौथरा असेल, कुठे बसवला काय. मला असं वाटतं की हे एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा अशा गोष्टी घडतात. याच्यामध्ये मुळात काही चूक आहे का पुतळा बनवण्यामध्ये, मला कल्पना नाही, पण मी असं ऐकतो. कोण म्हणतात ते नट बोल्टने बनवलेले होते, त्याच्यामुळे नट बोल्ट गंजले आणि हवेमध्ये तुटले वगैरे. कुणी काय. पण हे पुतळे बनवण्याचे काय एक विशिष्ट पद्धती असते. त्याचे योग्य प्रकारे वेल्डिंग करणं, हवा किती आहे. आता वल्लभभाई पटेलांचा एवढा मोठा पुतळा बसवला, तिथे पण हवा तर असणारच ना. परंतु सर्व प्रकारचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. हवेचा जास्तीत जास्त रुख किती मोठा असेल, काय स्पीड असेल आणि त्याप्रमाणे मजबूतीसाठी काय करायला पाहिजे, त्याचा बेस कसा असला पाहिजे. कुठेतरी गफलत झालेली आहे एवढं तर नक्कीच आहे. कविता राऊतने असं म्हटलंय की गेल्या 10 वर्षापासून मी नोकरीसाठी प्रयत्न करते, तुम्ही केवळ आदिवासी आहे, माझ्याकडे कोणी गॉडफादर नाही म्हणून मला डाबवलं जातं. नाही, गॉडफादर नाही, आम्ही गॉडफादरची नाही, परंतु त्यांच्यावर
आमचं सुद्धा जे आहे त्यांच्याबद्दल आस्था आहे म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना खूप सहकार्य केलेलं आहे. ते काही इथे बोलून दाखवण्यासारखं नाही. पण एवढंच नाही तर किमान 50 वेळा मंत्रिमंडळात सुद्धा आणि इतर ठिकाणाची पत्र दिलेलं आहे. अगोदर त्यांना जिथे जायचं होतं त्यासाठी जे आहे ते जी काही क्वालिफिकेशन पाहिजे ते नव्हतं. मग ते त्या क्वालिफिकेशन त्यांनी प्राप्त केलं काय आणि नंतर त्यांनी परत हे केलं. परत आम्ही त्यांना सांगितलं. मी सारखं भांडत असतो. आता काय ते सरकारनं काय ठरवलं त्यांच्या त्या खात्यानं आणि काय क्रीडा प्रशिक्षक क्रीडा क्षेत्रामधले जे काही क्रीडा खातं जे आहे आमचं युवक आणि क्रीडा खात त्याच्यामध्ये त्यांना त्या सगळ्यांना सामावून घ्यायचं काहीतरी ठरलं. मला असं वाटतं की काही लोकांना ते पसंत नाही. त्यांना एक विशिष्टच खातं पाहिजे. आमचे पण प्रयत्न सुरू आहेत. परंतु आहे की काही लोकांना फटदेशी न्याय मिळतो. अगदी ऑलिम्पिकहून आल्याबरोबर किंवा ते एखादं पदक जिंकून आल्याबरोबर मोठे फंड सुद्धा मिळतात आणि सगळंच काय मिळतं. आणि काही लोकांना हे असं रखडत आणि आम्ही सुद्धा लढत असतो. आता काय सांगायचं. साहेब मुंबई हायवेवर खड्डे आपण बघितले पण शहरामध्ये पण खूप प्रचंड खड्डे झालेले आहेत. महापालिका न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करतं की खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे परंतु आजची परिस्थिती सर्वत्र ताळम बघायला मिळते. म्हणून आता कधी कुठच्या मुंबईला म्हणतं की नाशिकला नाशिकला तर आयुक्त आहेत त्या महानगरपालिकेत नाही रजेवर आहेत. कसं काय रजेवर गेले ऐन वेळेला असं रजेवर जाणं योग्य नाही. कारण ही वेळ अशी असते की अनेक अडचणी शहरामध्ये उद्भवतात. अगदी रोगराईपासून अनेक. पण ठीक आहे आता ते त्यांचं डिपार्टमेंट खातं मुख्यमंत्र्याकडेच आहे ते पाहतील. परंतु याच्यामध्ये जे आहे कारवाई करायला पाहिजे एवढंच मी सांगेन. आणि आता मुंबई नाशिक म्हटलं तर एक आहे की 40% प्रमाणामध्ये थोडीशी सुधारणा आहे पण अजून खूप सुधारणा आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. अजितदादांनी 1.5 तास मीटिंग घेतली. सर्व सेक्रेटरीज आणि सगळे कन्सर्न सगळे नॅशनल हायवेचे होते आपल्या PWDचे होते सेक्रेटरीज होते सगळे लोक होते. आणि मी तिथे होतो स्वतः. दुसरे साहेब पण जे आहे ना ऑनलाईन होते. आणि अनेक ठिकाणी जे आहे डायव्हर्शन जिथं डायव्हर्शन होतं त्या ठिकाणी जे नेमकं तो रस्ता आणि पुढचा रस्ता याच्यामध्ये 4 इंच 5 इंच 6 इंच एवढा खाली वरतो. त्याच्यामुळे मोठ्या ज्या गाड्या आहेत त्या अतिशय हळूच तिथून जाणार आणि ते स्वाभाविक आहे. आणि त्याच्यामुळे जे आहे ते सगळं अडचणीचं काम होतं. तर ते आम्ही सांगितलं की ते अगोदर जे आहे त्याला स्लोप वगैरे व्यवस्थित द्या म्हणजे गाड्या ताबडतोब जातील. आणि दुसरी गोष्ट अशी होती की भुसे साहेब म्हणाले होते की यांना आम्ही 250 वॉर्डन दिलेले आहेत. त्यावेळेला मी म्हटलं वॉर्डन दिसत नाहीत. वॉर्डन कुणाकडे आहेत तर वॉर्डन त्या पोलिसांकडे त्यांनी दिलेले आहेत. आणि आपल्याकडे एक ॲडिशनल DG कदाचित DG आहे की नाही पण ॲडिशनल DG तर नक्कीच आहे. त्यांचं काम आहे हे सगळ्या राज्यातल्या हायवेचं जे आहे व्यवस्थापन करणं. आणि मग तिथे थोडंसं नाही म्हटलं तरी शब्दाशब्दी खूप झाली जोरदार कुठेच वॉर्डन. पण आता मी बघितलं तर ठिकठिकाणी हे वॉर्डन आणि त्यांच्या जोडीला पोलीस हे उभे आहेत. आणि त्यामुळे ती आणि हे पण जे आहे त्या ठिकाणी ज्यांना स्लोप करायचे होते खटकी ज्याला आपण म्हणू ती जे आहे कमी करण्याचं काम झालेलं. त्यामुळे ठीक आहे आता जरा 10 तास नाही म्हणजे मला तरी 4-5 तास तरी लागतातच. कारण काही ठिकाणी अजून रस्ता खराब आहे. काही ठिकाणी जे आहेत जे अंडरपास केलेले आहेत आणि वरून जावं लागतं त्याचं टॉपिंगच गेलेलं आहे. ते परत काम सुरू आहे. कधी जास्त पाऊस असल्यामुळे सुद्धा काम करताच येत नाही. आणि आता पाऊस उघडला तर त्याने ते काम करतील. परंतु जोपर्यंत हे समृद्धीचं काम होत नाही पूर्णपणे भिवंडी बायपास तोपर्यंत या थोड्या अडचणींना तोंड द्यावं निश्चितपणे लागणार आहे. साहेब प्रकाश आंबेडकरांनी खुली ऑफर दिली तुम्हाला की त्यांच्या पक्षाने त्यांना न्याय मिळत नाही ओबीसी लढ्यासाठी आमच्यासोबत यावं असं म्हटलं. मी
त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे. मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांनी मला दिलेल्या आमंत्रणाबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानलेले आहेत. मला असं वाटतं की हे जे प्रश्न जे आहेत सोडवण्यासाठी मी ज्या ठिकाणी आता आहे तिथून प्रयत्न करतोय. जो ज्या ज्या ठिकाणी असेल त्याने त्या त्या ठिकाणून प्रयत्न करायला पाहिजे. आणि जो कुठल्याही पक्षात असेल, मी तर असंही सांगतो, आमचे अनेक मित्र असतात, वेगवेगळ्या पक्षात असतात, म्हटलं असा तुम्ही, पण ओबीसीचे प्रश्न किंवा ओबीसीवर अन्याय होत असेल तर सगळ्यांनी आवाज उठवा. कोणी सरकारमधून मदत करेल, कोण बाहेरून करेल, कोण आणखी कुठून करेल, कोण कोर्टामधून करेल, पण सगळ्यांनी अशा प्रकारे मदत करा आणि अन्याय होणार नाही एवढं बघा. तर काँग्रेसने एक सर्वे केलेला आहे, त्याच्यामध्ये सर्वाधिक जागा विधानसभेच्या 80 ते 85 काँग्रेसला मिळेल, सगळ्यात कमी जागा उद्धव ठाकरे गटाला 30 ते 35च्या दरम्यान मिळेल, अशा पद्धतीचा सर्वे करण्यात आलेला आहे. मला काही माहिती नाही आणि महाविकास आघाडीच्या बैठकीला मला काय त्यांनी बोलवलं नाही, त्याच्यामुळे तिथे काय चर्चा झाली हे मला कसं कळणार. ते पवारसाहेब काय म्हणतात, उद्धवजी ठाकरे काय म्हणतात, काँग्रेसचे लोक काय, मला त्याची काही कल्पना नाही. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. मनोज जरांगे पाटील यांचे आज आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण होत आहे. साहेब आजचं आपलं जे आंदोलन त्याच्या हिंदीवर एक पाहिजे साहेब, हिंदीवर एक पाहिजे. आज जे आंदोलन आपण करतोय राष्ट्रवादी मालवणच्या घटनेबद्दल जे आपण आंदोलन करणार राष्ट्रवादी अजित पवार, हिंदीमध्ये एक पाहिजे. आज राष्ट्रवादी अजित पवार गुट की तरफ से प्रोटेस्ट किया जाने वाला है मालवण की घटना पे. क्या आंदोलन है वो, क्या कर रहे हो? आपल्या पक्षाच्या वतीने आंदोलन. अरे भाई क्या कर रहे हैं वो, रास्ता रोको कर रहे हैं, क्या कर रहे हैं क्या हो, मुको आंदोलन करने वाला. हाँ, तो यही है. ये आंदोलन जो है इसको हम कहेंगे कि छत्रपति शिवाजी महाराज का ये जो स्टैचू, जो पुतला जो है, वो जो कारण क्या है वो तो उसकी जांच हो रही है, वो गिर गया, तो उसके लिए छत्रपति शिवाजी महाराज को मानने वाले हर शख्स को दुख हुआ है, तो दुख प्रकट करने के लिए ये मुक्त आंदोलन है. किसी का निषेध करने के लिए नहीं, ये भी दुख है हमको, कारण कुछ भी है, मगर गिर गया ये जो है पुतला, ये दुख की बात है बस. तो उसके लिए जो है संवेदना प्रकट करने के लिए ये आंदोलन है. सरकार में होते हुए भी आंदोलन करते. हाँ, सरकार में होते हुए हम दुख प्रदर्शित कर सकते हैं. अगर हमको पसंद नहीं है तो उसके बारे में हम बोल सकते हैं. आपण कुठे सहभागी होणार आहात? ठीक है, अभी मैं जा रहा हूँ, मेरे जरा मतदार संघ में कुछ सवाल खड़े हुए हैं पानी के बारे में, जो जरा वहाँ भी मुझे देखना, मैं जा रहा हूँ. और हमारे लोग जो है वो जो है ये मुक्त आंदोलन जो है संवेदना प्रकट करने के लिए, दुख प्रदर्शित करने के लिए, वो तो करते रहे, करेंगे, हम भी करेंगे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.